रामकृष्ण हरी मित्रांनो, आज सकाळी शेतात आलो कारण आज उडीद हार्वेस्टरमधून काढायचा होता. सकाळपासून हार्वेस्टरची वाट पाहत होतो. अखेरीस ते आलं. आम्ही एका वावरातला उडीद काढून घेतला. यावर्षी उडीद पाऊस लवकर न झाल्यामुळे एवढा काही व्यवस्थित नव्हता, पण आता जे होईल ते पदरात पाडून घ्यायचं. त्यानंतर दुसऱ्या वावरातला उडीद पण तसाच होता, म्हणून आम्ही तिकडे तो उडीद काढण्यासाठी हार्वेस्टर घेऊन गेलो. तिथे पोहोचलं की पावसाचं वातावरण झालं, म्हणून आम्ही पटकन तो उडीद काढून घेतला. एकीकडे हार्वेस्टरचं काम सुरू होतं आणि दुसरीकडे पाऊस कोसळायला सुरू झाला होता. तिथल्या गोण्या घेऊन आम्ही घरी आलो आणि पाऊस सुरू झाला. त्यानंतर पाऊस उघडल्यानंतर आम्ही परत गेलो, कारण तिकडच्या वावरातल्या गोण्या तशाच होत्या. नंतर खूप चिखल झाला होता. त्या चिखलातून आम्ही राहिलेला उडीद डोक्यावरती घेऊन वावराच्या बाहेर काढला आणि ट्रॅक्टरवर मांडला आणि घराकडे निघालो. चिखल झाल्यामुळे ट्रॅक्टर चिखलात फसतो की काय याची पण भीती वाटत होती, पण तसं काही न होता ट्रॅक्टर सुखरूप वावराच्या बाहेर निघाला. घरी जात असताना वाटेत सूर्यकांत भेटला. तो पण ट्रॅक्टरवरती त्याचा उडीद आणि गाया काकऱ्यांना मागं बांधून चालला होता. खरं शेतकऱ्याचे आयुष्य म्हणजे निसर्गाशी स्पर्धा करत, धावपळ करत. पण मित्रांनो, हीच खरी मज्जा आहे शेतातल्या जगण्याची. रामकृष्ण हरी.